राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी पहाटेपासूनच हिंजवडीच्या आयटी पार्क परिसरामध्ये पाहणी करायला सुरुवात केली। पहाटे 6 पासूनच ते बाहेर पडले आणि आयटी पार्क हिंजवडीतले विविध प्रश्न हे सोडवण्याकरता त्यांनी आढावा घेतला। सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 कलमानुसार गुन्हा दाखल करा असा स्पष्ट आदेशच त्यांनी पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला दिलेला आहे। रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे हिंजवडी मेट्रो परिसरातही त्यांनी पाहणी केली, परिसराचा आढावा घेतला, काय प्रश्न आहेत ते समजून घेतले। पाहणीनंतर हिंजवडी मेट्रो रॅम्प हा वाहतूक कोंडीत भर घालतोय एवढी गोष्ट कळत नाही का असा थेट सवाल करत अजितदादांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केलेली आहे। तसंच या संदर्भात पर्याय शोधण्याच्या सूचना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील आयटी पार्क हिंजवडीचा पाहणी दौरा केला। दौऱ्यादरम्यान एका आयटी अभियंत्याने पुणे मेट्रोकडून सुरू असलेल्या चुकीच्या कामाची माहिती अजित पवार यांना दिली। ते संतापलेच, त्यांनी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला आणि कामं दुरुस्ती करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने हिंजवडीतील नाले बुजवून त्यावर उभारल्या गेलेल्या टोलेजंग इमारती पाहून देखील अजितदादांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। अजित पवारांच्या निदर्शनास या सगळ्या बाबी आणून देणाऱ्या आयटी अभियंत्यांनी आता तरी हिंजवडीतील नागरी समस्या सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अखेर हिंजवडीचा दौरा केला आणि आपण बघतोय की त्यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आढळल्या, प्रशासनाने ज्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने ठिकठिकाणी जे बांधकामाला परवानगी दिल्या किंवा बांधकामं ज्या ठिकाणी उभारल्या गेली ती सगळी बांधकामं जी आहेत ती त्यांच्यावर कारवाई करण्याचं अजित पवारांनी सांगितलं। मागील अनेक महिन्यांपासून या कामामुळं वाहतूक कोंडी होते आणि नेमकी हीच बाब इथल्या आयटी अभियंत्यांनी आज अतिशय स्पष्ट शब्दात अजित पवारांच्या जेव्हा लक्षात आणून दिली, तेव्हा हे रॅम्पचं काम त्यांनी तातडीनं थांबवून पुढच्या 8 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये याला पर्याय शोधण्याची सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत। अर्थातच पीएमआरडी असेल किंवा इकडे ज्या काही अथॉरिटी ज्या आहेत मेट्रोचे असे ढिसाळ कामं जे बघून दादा अत्यंत संतप्त झाले। मात्र ही सगळी बाब ज्यांनी निदर्शनास आणून दिली ते सगळे आयटी अभियंते आपल्यासोबत आहेत। खरं तर अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला आपण सामोरं जातोय आणि अशाच चुका ठिकठिकाणी प्रशासनाने केल्या। आता जिथे उभा आहेत ती नेमकी चूक काय आणि किती लोक अफेक्टेड होत आहेत? साधारण फेज 2 आणि फेज 3 मधील 1.5 लाख आयटी एम्प्लॉई ह्या रोडनी जातात आणि हा जो जिना आहे साधारण 12 मीटर रोड आहे, तर त्यांचा 5 मीटरचा जिना करायचा प्लॅन होता। हे कुठलाही अभ्यास पूर्ण नव्हतं। जे 12 मीटरच्या रोडमध्ये तुम्ही 5 मीटर जर घेणार असाल तर हा रोड अर्धाच राहून जाईल आणि सध्या स्थितीत इथं साधारण रोजचं अर्ध्या तासाचं ट्रॅफिक असतं। प्रत्येकाला इथं अर्धा तास थांबावं लागतं। हेच ट्रॅफिक विपुरापर्यंत जातं पीक आवर्समध्ये। तर दादांना आम्ही बाब साध्या गोष्टी मेट्रो आणि या प्रशासनाला लक्षात येत नाही का? हा केवळ कामावर पैसे खर्च करायचे, ठेकेदार म्हणेल तसं करायचं आणि मग पुन्हा चुका करत राहायचं असं दिसतंय। हो, नक्की, कारण त्यांचा अभ्यासच नाही आहे या बाबतीत। तुम्ही बघा, ह्या चौकामध्ये कुठलीही कंपनी नाही आहे, थोडेफार रेसिडेन्शियल आहे, तरीसुद्धा दोन्ही बाजूला त्यांनी जिने घेतलेले आहेत आणि हा तर जिना रोडच्या मध्ये घेतात ते। आणि इथं जर ट्रॅफिक होतं, दादांना आम्ही रिक्वेस्ट केली तर दादांनी 7 दिवसामध्ये हा खड्डा पूर्णतः भरून हा रोड पूर्णतः खोलून द्यायचा त्यांना सांगितलेलं आहे। आता काय अपेक्षा आहे? यावेळेस थोडा जास्त जोर लागला असं वाटतंय आणि स्वतः उपमुख्यमंत्री आलेले आहेत। सगळेच आमदार या भागातले आणि खासदार सगळ्यांनीच प्रयत्न केलेत। सरकारी यंत्रणा कामाला लागली। आज जर तुम्ही बघितलं, जो कॉन्वॉय आला आहे, जवळपास 150 सरकारी अधिकारी तरी इथे उपस्थित होते। म्हणजे राज्य पातळीवरती याची मुख्य दखल घेतली गेली आणि आता निश्चितच थोडी तरी प्रगती आम्हाला दिसते। म्हणजे अर्थात अपेक्षा आहेत की यापुढे तरी ह्या समस्या ज्या उद्भवत आहेत वेळोवेळा त्या पुढे उद्भवू नये। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी।